दिवाळीत गोड खाऊन खाऊन झाला असेल बोर, तर मस्त हा झणझणीत आणि चटपटीतचा बेत करण्याचा ठरवला. म्हटलं चला हा पदार्थ बनवला तर नक्कीच सर्वांना आवडेल आणि खुशी होतील. हा दिवाळीत आपण तळलेले आणि गोड पदार्थ खातो. हा तळलेलाही नाही, उकडवून केलेला आहे. मूग डाळीचे वडे आहेत. तर म्हटलं चला आज ही रेसिपी शेअर करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटनही दाबा. तर चला रेसिपीचे साहित्य पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण कमी तेलातला नाश्ता पाहणार आहोत. तर मुगाची डाळ मी घेतलेली आहे 1 वाटी. ह्या वाटीने 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि रात्रभर भिजत घाला, या तर 1.5 तास तरी भिजू द्या चांगली, म्हणजे वडे चांगले होतील. जरी तुम्हाला गडबड असेल तर गरम पाण्यात भिजत घाला, अर्धा ते पाऊण तास चांगली भिजू द्या. आणि याच वाटीने रवा घेतलेला आहे 1 वाटी. रवा बारीक घ्या, मोठा रवा घेऊ नका. 4 चमचे दही आहे, थोडेसे तेल लागणार आहे. लसणाच्या पाकळ्या 8-10 घेतलेल्या आहेत. थोडंसं आलं आहे आणि याचा पेस्ट करून घेणार आहे. आणि थोडंसं सोडा घेतलेला आहे खायचा. तुम्ही इनोचं पॅकेटही घेऊ शकता. तर चला आता याचं आलं अद्रक लसूणचं पेस्ट करून घेऊया आणि हेही बारीक करून घ्यायचे. पण याच्यात पाणी बिलकुल जास्त घालायचे नाही, नाहीतर वडे चांगले होणार नाहीत. चला आता बारीक करून घेऊया. फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. केचप घेतलेला आहे मी, 2 चमचे केचप आहे, म्हणजे टोमॅटो सॉस. तीळ घेतलेले आहेत 2 चमचे सफेद तीळ आहेत. काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा आहे. जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा आणि सांबर मसाला आहे 1 चमचा आहे. 1 ते सव्वा चमचा सांबर मसाला. थोडेसे लाल मिरची पावडर घेतलेले आहे, तुम्ही स्किपही करू शकता जास्त तिखट नसेल आवडत तर. अर्धा चमचा हळद आहे आणि याचं वाटण करणार आहे. मिरची आणि आलं आहे, याचं वाटण करणार आहे. 2 मिरच्या घेतल्यात आणि थोडीसं आलं आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबूचा रस लागणार आहे. स्वादानुसार नमक आणि तेल लागणार आहे थोडं. मी हे सर्व बिना पाणी घालता वाटून घेतलेलं आहे. हे पहा असं झालेलं आहे. पाणी बिलकुलही घालू नका. मुगाची डाळ भिजली चांगली ना की वाटली चांगली जाते. रवा घालून घ्यायचा. हे 4 चमचे दही घातले की हे लसूण आणि आल्याचं पेस्ट केलेलं आहे तोही घालायचा आणि 2 चमचे तेल घालायचे आहे. हे पहा 1 आणि 2. हे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि नमक आणि सोडा नंतर घालणार आहे. अर्धा तास आता याला चांगले मिक्स करून भिजून द्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचे याला आणि झाकून अर्धा तास ठेवायचे. आणि बारीकच रवा घ्या, मोठा रवा घेऊ नका. हे पहा छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला झाकून अर्धा तास ठेवते. अर्धा तास झाकून ठेवायचे. अर्धा तास झालेला आहे, उघडून पाहूया. हे पहा छान भिजलेलं आहे. पाणी जास्त घालायचं नाही, मग हे पहा छान होतात असे. जर लागलं थोडं पाणी तरच घालू शकता. याच्यात आता स्वादानुसार नमक टाकायचे. तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे नमक टाका. खायचा सोडा आहे, खायचा सोडा टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर घालूया. खायचा सोडा घाला, नाहीतर इनोचं पॅकेट घाला. हे पहा छान मी आता मिक्स करून घेतलेलं आहे. मी ह्या चाळणीला आता तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही इडलीचं भांडे घेऊ शकता, पण तेल लावून घ्या. आणि 1 वाटी घेतलेली आहे आणि 1 कॉटनचा कपडा घ्यायचा. हे असं कपडा घेऊन असे खालून हे करा. थोडंसं पाणी लावायचं आणि हे व्यवस्थित असे गोल करून घ्यायचे. हे पहा असे आणि असे काढून
चाळणीत ठेवायचे, जरा लांब लांबच ठेवायचे. नंतर करताना याला पाण्याचा हात लावा. पाण्याचा हात असा लावायचा. हे पहा माझं बॅटर कसं बनलेलं आहे, असं बनलं पाहिजे. हे असे, हे पहा असे सर्व आता मी बनवून घेते. सर्व मी आता बनवून घेतलेलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळायला लागलेलं आहे. चाळण ठेवते याच्यावर आणि गॅसची फ्लेम मोठीच असू द्या. झाकायचे वरून चांगले. 10 ते 12 मिनटं लागतील त्याला. 10 मिनिट झालेले आहेत. पाहूया. असं चाकूने नाही तर टूथपिकने बघायचे. हे पहा मस्त झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि 5 मिनिट थंड होऊन द्यायचे, मगच याला काढायचे. याला पातेल्यावरून खाली ठेवते आता. 5 मिनिट झालेले आहेत, तर आपण आता काढून पाहूया. हे पहा खालून खूप छान होतात आणि किती मोठे झालेत पहा. हे पहा छान जाळीदार चांगले होतात. तर आता आपण सर्व काढून घेऊया. थंड झाल्यावरच काढा म्हणजे व्यवस्थित निघतील. हे पहा असं काढून घ्यायचे, निघतात. चला तर आता बाकीचे सर्व बनवून घेते. हे पहा हे असंच उकडलेले आहेत. असे तुम्ही खाऊ शकता, या मुलांना देऊ शकता केचप सोबत. या हिरवी चटणी तुम्ही बनवून देऊ शकता, छान लागतात असेही. हे सर्व मी आता बनवून घेतलेले आहेत. हे पहा इतके बनलेले आहेत एका वाटीत, खूप छान बनतात. तर चला आता आपण फोडणी देऊया याला. भांडं आपलं तापलेलं आहे, तेल घालूया. तेल चांगलं तापलेलं आहे. जिरं आणि मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी चांगली तडतडली. हे पहा छान तडतडली आहे. कढीपत्ता घालायचा. हे वाटलेलं मिरची आणि आलं आहे, हेही घालून चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं तेलात फ्राय होऊन द्यायची मिरची. मिरची चांगली फ्राय झालेली आहे. सफेद तीळ आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे. सांबर मसाला, हळद आणि लाल मिर्च पावडर आहे. लाल मिर्च पावडर तुम्ही स्किपही करू शकता, तिखट आवडत नसेल जास्त तर. आणि केचप आहे. केचप आवडीनुसार घालू शकता. मी 2 चमचे घातलेलं आहे. चांगलं भाजल्यानंतर पाणी घालायचे याच्यात. मी 1/4 कप पाणी घातलेलं आहे एवढ्या वड्यासाठी. आणि स्वादानुसार मीठ टाकायचं. आपण वड्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा थोडं कमीच टाका. हे आता छान उकळलेलं आहे. वडे घालून घ्यायचे याच्यात. वडे घालून चांगले हलवून घ्यायचे. मी आता हलवून घेतलेलं आहे. याला 2 मिनटं झाकून ठेवायचे. 2 मिनिट झालेले आहेत. खोलून पाहूया. 1 मिनिटानंतरही तुम्ही खोलून पाहू शकता, कारण का तर पाणी कमी घातले की खालून लागू शकते. त्यामुळे हे पहा खूप छान मिक्स झालेलं आहे. वड्यालाही खूप छान सगळीकडे कोटिंग झालेलं आहे. तर याच्यात आपण कोथिंबीर घालायची आणि लिंबू तुम्ही आवडीप्रमाणे घाला. आणि याला मिक्स करून घेऊया. खूप छान बनले आहेत. कोटिंग ही खूप छान झाली आहे मसाल्याची. तर आता हे बनले आहे खूप छान. चला आता गॅस बंद करूया. हे पहा खूप छान कोटिंग झालेलं आहे आणि खूप छान बनतात. हे पहा. हे पहा मी सर्व केलेले आहे. खूप छान बनते
आणि नक्की एकदा बनवून पहा। माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा। तर चला धन्यवाद।